मंडळी नमस्कार, जय गजानन. आज आपण कहाणी वटसावित्रीची ऐकणार आहोत. चला तर ऐकूया कहाणी. ऐक देवी सावित्री तुझी ही कहाणी. ही कहाणी आहे स्त्रियांच्या सौभाग्याची, पतीच्या दीर्घायुष्याची, कहाणी चातुर्याची आणि मृत्यूला परतवून लावण्याची. सावित्री माते, जसे तू यमाचे मन वळविले तसे सामर्थ्य आम्हालाही दे. एकदा सनतकुमार कैलासावर गेले होते. त्यांनी भगवान शंकराला प्रश्न विचारला, महादेवा, सदाशिवा, मानवांचे कल्याण करणाऱ्या शिवा, असे एखादे व्रत आहे का की जे केले असता स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते? आपण लोकांच्या कल्याणासाठी ते व्रत सांगावे. भगवान शंकर म्हणाले, पूर्वीची कथा आहे. सावित्रीने एक व्रत केले होते. तिचे चरित्र तुम्हाला मी सांगतो. त्यातच तुम्हाला व्रताचीही माहिती मिळेल. भद्र नावाचा एक देश होता. तेथे फार वर्षापूर्वी अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. तो धार्मिक होता, ज्ञानी होता, पुण्यवान होता आणि तो पुष्कळ दानधर्मही करत असे. त्याला सर्व सुखे प्राप्त होती, पण मात्र संतान नव्हती. त्याने वरद सावित्री देवीची उत्तम अशी आराधना उपासना केली. देवीच्या कृपेने त्याला कन्यारत्न प्राप्त झाले. त्याने त्या कन्याचे नाव सावित्री असे ठेवले. कन्या झाली म्हणून तो काही निराश झाला नाही. कन्येला त्याने अनेक अशा विद्या शिकवल्या. ती बुद्धिमान, सुंदर, सद्गुणी व तेजस्विनी होती. जेव्हा ती उपवर झाली तेव्हा राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले. सावित्री म्हणाली, मी स्वतः देशोदेशी जाऊन माझ्या योग्यतेचा वर मी स्वतः शोधून काढीन. मला आज्ञा द्यावी. राजाने ते मान्य केले. तिच्याबरोबर सैनिक दिले. ती देशोदेशी हिंडली. द्युमत्सेन नावाचा एक राजा होता. त्याला एक पुत्र होता. त्याचं नाव सत्यवान होतं. तिने सत्यवानाला पसंत केले. द्युमत्सेन राजा हा अंध होता. त्याचे राज्य दुसऱ्या राजाने बळकावले होते. राणी व सत्यवानासह द्युमत्सेन त्यामुळे निर्वासित झाला होता व अरण्यामध्ये आपले जीवन व्यतीत करीत होता. सावित्रीचा निश्चय नारदांना कळाला. त्यानंतर नारदांनी सावित्रीच्या वडिलांना सांगितलं की सत्यवान हा अल्पायुषी आहे. पुढील ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी त्याचा मृत्यू आहे. असे नारदांनी जेव्हा राजाला सांगितले तेव्हा राजा सावित्रीला म्हणाला, मुली, तू दुसरा वर निवड. राजा तिला म्हणाला, पण सावित्रीने तिचा काही निर्णय बदलला नाही. तिने सत्यवानाशीच विवाह केला. सत्यवानाला 1 वर्षाने मरण येणार आहे हे तिने कोणालाही सांगितले नाही. सत्यवानासही पण ही गोष्ट तिने सांगितली नाही. तिने अरण्यामध्ये राहून सासू सासऱ्यांची व आपल्या पतीची मनोभावे सेवा सुरू केली. ज्येष्ठ पौर्णिमेच्या आधी तिने 3 दिवस उपोषण केले. सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात जात असे तेव्हा तीही नेहमी त्याच्याबरोबर जात असे. पौर्णिमेच्या दिवशी तो निघाला तशी ती पण निघाली. सत्यवान म्हणाला, सावित्री, तू 3 दिवस उपास केलेले आहे. तू आज रानामध्ये येऊ नकोस. पण ती हट्टाने त्याच्या मागे गेली. त्या दिवशी लाकडे तोडून झाली. सत्यवान दमला होता. त्याने मोळी बांधून ठेवली. कुऱ्हाड खाली ठेवली. एका झाडाच्या खाली तो आडवा झाला व त्याला ग्लानी आली, भोवळ आली. तो बेशुद्ध झाला. सावित्रीने ओळखले, आता भयंकर अशी वेळ आलेली आहे. तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि त्याला पदराने वारा घालू लागली. तेवढ्यात तिच्या दिव्य दृष्टीला दिसले की महिषारूढ यमराज आले आहेत व पाश टाकून पतीचा सूक्ष्म देह म्हणजे प्राण ते घेऊन जाऊ लागले आहेत. ती तशीच उठली व
यमदेवाच्या मागे जाऊ लागली. यम म्हणाला, मुली मागे फिर. सावित्री म्हणाली, जेथे माझे पती तेथेच मी जाणार. मी पतिव्रता त्यांना सोडून जाणार नाही. मला पण तुम्ही सोबत घेऊन चला. आपण धर्मराज, धर्म जाणता, मला माझा धर्म पाळू द्या. तिचे पवित्र मन यमदेवांनी ओळखले. यमदेव म्हणाले, तुझवर मी प्रसन्न झालो आहे. एक वर माग, पतीचे प्राण मात्र मागू नकोस. तिने वर मागितला, माझ्या अंध सासऱ्याला दृष्टी येऊ द्या. यम म्हणाले, तथास्तु, आता मागे फिर. पण ती काही परत मागे जाईना. यमाच्या मागे मागे ती चालतच राहिली. फार दूरवर गेली. अनेक सुमधूर वचने बोलून तिने यमाकडून दुसराही वर मिळवला. सज्जनांसह 7 पावले चालल्यावर त्यांची मैत्री होते. सज्जन कधी असत्य बोलत नाहीत. सत्संगतीने सर्व काही मिळते. मला असा वर द्यावा की माझ्या सासऱ्यांना त्यांचे राज्य परत मिळावे. यमदेव म्हणाले, तथास्तु. व रेड्यावर बसून पाशामध्ये सत्यवानाचा सूक्ष्म देह म्हणजेच प्राण घेऊन यमदेव पुढे चालू लागले. सावित्री सुद्धा त्यांच्या मागे मागे चालू लागली. तिने यमाची उत्कृष्ट शब्दामध्ये स्तुती केली. यमाने 3रा वर तिला देऊ केला. ती म्हणाली, आपण प्रसन्न झाला असाल तर माझ्या निपुत्रिक पित्याला पुत्र होऊ द्या. यमाला सावित्रीची ही परोपकारी वृत्ती खूप आवडली व कौतुक वाटले. तिने स्वतःसाठी अजून काहीच मागितले नव्हते. त्याने तोही वर तिला देऊन टाकला. पण सावित्री काही परत जाईना. तिने अनेक धर्मतत्वे सांगून यमाच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला. विचार न करता तो म्हणाला, सावित्री, मी प्रसन्न झालो आहे. अजून एक वर माग. ती म्हणाली, सत्यवानाला 100 पुत्र व्हावेत व वंशवृद्धी व्हावी. त्यावर यमदेव तथास्तु म्हणाला. असं यम म्हणाला तेव्हाच सावित्रीने पटकन यमाच्या पाया पडून म्हटले, आहा, सत्यवचनी यमधर्मा, आपले वचन खरे होण्यासाठी माझे पती जिवंत होऊन त्यांनी माझ्याबरोबर संसार करायला हवा. यम स्वतःच्याच वचनामध्ये आता गुंतला होता. सत्यवानाचे प्राण परत देणे त्याला भाग पडले. तो आणखीनच प्रसन्न झाला. त्याने सत्यवानाचे पाश काढून घेतले व म्हणाला, जा, सत्यवान झोपेतून उठल्याप्रमाणे आता उठेल. तुझे सौभाग्य अक्षय राहो. सावित्री यमदेवाला वंदन करून परत आली. तो सत्यवान वटवृक्षाच्या बुंध्याशी पडलेला होता. तो आता उठला. सावित्रीला परम आनंद झाला. त्याला घेऊन ती हळूहळू घरास आली. तिच्या श्वशुराला दृष्टी आली होती. सासऱ्यांना दिसायला लागलं होतं. दूतांनी येऊन त्याला त्याचे राज्य प्रधानाने त्याच्यासाठी परत मिळवले आहे असा संदेश दिला. सुनेच्या चातुर्याने व पतिनिष्ठेने सारे गेलेले वैभव परत मिळाले होते. म्हणून ही कहाणी नेहमी वाचावी. जास्त करून ही कहाणी वटसावित्रीच्या दिवशी वाचल्या जाते किंवा वटसावित्रीचे जे 3 दिवसीय व्रत असतं त्या काळात ही जी कथा, ही कहाणी वाचल्या जाते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून ते पौर्णिमेपर्यंत वटसावित्रीचे व्रत हे करावे. पौर्णिमेस सकाळी वडाच्या झाडाची पूजा करावी. कारण यमाने सावित्रीला सांगताना म्हटले होते, मुली, जी पण सुहासिनी ही तुझी कहाणी वाचेल व ज्येष्ठ पौर्णिमेस वडाच्या झाडाची पूजा करून 3 दिवसीय व्रत पूर्ण करेल, तिचे सौभाग्य अक्षय राहील असा आशीर्वाद यमदेवाने दिलेला होता किंवा यमदेवाचा असा आशीर्वाद आहे. जसे यश सावित्री मातेला मिळाले
तसे यश व अक्षय सौभाग्य व्रत करणाऱ्या सुवासिनींना पण मिळो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय सावित्री माते, जय गजानन माऊली.